झालं की रोज दिवस उगवला नाही की तुम्ही किती तुझी चालू असते माझं ना काय माझं नसतंय सारखं तू हे करू घराच्या बाहेर दोघं तिथे घरात भांडण बिंडण करू नका आमच्या जाऊ हो मनासारखं झालं माझ्या मनासारखं नाही झालं तुम्ही हे भाग पाडले मला ठीक आहे बायकोच्या हिशोबात राहा तसलं त्या अंगावर हात बी उचलायचं तसलं करू काय मी हिशोबातच आहे तुम्ही सुद्धा हिशोबात राहा असं काय धक्का मारती आणि तुम्ही मारते ते चालतं का घराबाहेर काढते ते चालतं का मग भांडण करू नको घरात भांडण कशाला करते मग घरात कोण सण करणार भांडण कशाला मी करते भांडण करत नाही तुम्ही लोक करायला भाग पाडता आता सुद्धा तुम्ही मला बाहेर बोलून भांडण करायला भाग पाडले मी तुला एक नीट सांगतोय बरं मी का कोणाच्या तुला तोंडाला काही पण राहायचं ना लागत नाही. तो होत नाही माझ्यानं स्पष्ट बोलते होत नाही माझ्यानं कसं आहे माझा घरात राहायचं असेल तर काम करावं लागतील ते तुमचं काम प्रश्न जर झाला होत की नसेल तुम्ही- 1 मिनिट तर ते डॉक्टर सुद्धा म्हटलं की त्रास होते म्हणून एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का डॉक्टरला दाखवलं हा. काय काय दाखवलं हा डॉक्टरला काय दाखवलं दाखवलं? 8 दिवस झाले तुझी नाटकी चालू होती हा. 8 आता दिवस पण झाले तुझी नाटकी चालू दवाखान्यात आता पण दवाखान्यात गेलं ना तर ती माणूस हीच म्हणणार आहे ती तर काय माझं कोण भाऊ बिऊ लागत नाही ना का माझ्या घरातलं कोण आहे असं किती दिवस चालू आहे हा असं किती दिवस चालू किती आहे दिवस चाललं माझा हात नीट होऊ बरं दे बरं तर त्या दिवशी बघितलं तुम्ही आईने सांगितलं की तुम्ही दोघं जण वेगळं राहा म्हणून तर मी तर काय आईला सोडून राहू शकत नाही पण ज्या गोष्टीमुळे भांडण होते त्या व्यक्तीला मी वेगळं ठेवू शकतो कारण मी आता तुला रूम बघितली मी आता असं करतो की तुला वेगळं ठेवून टाकतो माझ्या आरू माझ्यापाशी राहील अजून तिची तिला मी वेगळं ठेवून टाकतो कारण तर काय माहिती आहे का ती घरात कामधंदा करत नाही काय करत नाही ह्या गोष्टीला मी कंटाळलोय अजून मला माझ्या घरात आता भांडण नको अभि मोबाईल जरा 2 मिनिटं मला झाली व कसं ना हिला चांगलं माणूस तरी ही सारखं भांडण काढणार रितू हे रितू काय व्हायला लागले हेडी काय काय माझे कपडे का भरायला लागले माझे कपडे का भरताय मी जी काय आहे ना ते आपण आता बुडीतच बोलू हा मला काय भांडण मिळणार नाही करायची पण मला माझ्या घरात भांडण पण नको आई काय म्हणत होती आपल्याला ती वेगळं राहा म्हणत होती बरोबर मग आपण वेगळं राहायचं काय आपण नाही मग मी भाड्याने एक खोली बनवली मी तिथे ये जा करेन हा काय तुला जेवणाचा डबा बिबा सगळ्या गोष्टी आणून दिल्या. होय हा तू तिथे एकटी ना आरू मी ते आम्ही सगळेजण तिथे राहतो कारण तर कसं आहे ना तू घरात एकतर भांडणं हे आईसोबत नीट ऐका राहतो एक मिनिट थांब नाही ना तुम्ही आता ऐका तू तुमचं ऐकून ते घे. भजन तुम्ही नंतर बोला ही तर बॅग घे आपण जाता बोलू तुम्ही बाकीचं जे आहे ना ती नंतर बोला मला काय म्हणायचंय तुम्हाला की मला काय तुम्ही पळवून आणली आहे का पाहून नाही. लग्नच केलंय हा, ना लग्नच 4 केलंय. चौघात 4 तुम्हाला चौघात. एकटीला बाहेर ठेवता तुम्हाला लाज वाटते का असलं लाज? बोलायला तुला लाज वाटते माझ्या आईला उलटं बोलताना मग राहायचंच आहे ना मग दोघं मिळून राहू ना बाहेर दोघं मिळून नाही का ना बरं? भांडण तू करते भांडण माझ्या भांडण मुळे आहे. मी करते भांडण हा, बरोबर. म्हणजे मी एकटी भांडण करते माझ्या आईला मला तो मला भांडण येड लागलंय मला येड लागलंय भांडण एकटी करायला आई या तिकडे घे 1 मिनिट हे 1 मिनिट तू भांडण कोण करते तुझी बायकोच भांडण करते आता असंच बनणार ना आता तुम्ही कोणाला जर विचारत असाल तर भांडणाला म्हणणार काय मी मी कशाला बाबा हीच एक काम भांडण कर करते मला म्हणून वेगळं राहणं होत नाही मला माझ्या आईला सोडणं होत मी नाही एकटीने राहू शकत नाही हा? काय मला काय पळवून आणले नाही तुम्ही लग्न राहावं केलं ना लागतं. 4 चौघात तसं मग आपण दोघं राहूयात तुम्हाला लाज वाटते का असले शब्द बोलायला तर लाज वाट हा? तुला लाज तुम्हाला वाटते लाज का माझ्या वाटते का आईला कसं तुम्हाला काय लाज? बोलली तुम्हाला तसं धक्का बिक्का देऊ नको काय धक्का काय? बिक्का देऊ नको सर नीट तुमच्या राहा तोंडात असा शब्दच कसा आला शब्द येणार ना तू माझ्या आईबद्दल बोलल्यावर मग शब्द येणार की काय बाया शब्द येणार काय तू सारखं बोलले आई सोबत भांडण का करते तू? एवढं काही चुकीचं घरातली- बोललेलं नाहीये मग एक काम कर ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही ती घरातली काम धंदे कर काय काम धंदे कर माझा हात दुखतो मी स्पष्ट बोलले का म्हणजे मग माणूस तुझा हात दुखतो ना मरत- तुला एका साईडला ठेवतो एका साईडला निवांत राहतो होय तुला खायला प्यायला सगळं आणून होय. देतो तिथं नको त्या ठिकाणी. मला पण आपण राहू वेगळं मी नाही राहू शकत राहू मी का- शकतो म्हणजे तू माझ्या राहू आईला शकतो. तोडा लागली माझ्यापासून कोण तोडतंय हा मग तुम्ही माझ्या लेकरापासून तोडताय की हा तुला मी तुम्ही लेकरापासून माझ्या नाही तोडत लेकरापासून तोडताय, तू मी तुटा लागली करते का? तू तुटा लागली मी कुठंच लेकरापासून नाहीये तुम्ही डायरेक्ट भांडण म्हणताय तू की करते. माझ्या आरूला मी सांभाळतो मी म्हणून. मी हा? भांडण काढतच नाही मी होय. अजूनपर्यंत तुझ्यासोबत भांडण काढली नाहीत किंवा घरात भांडण माझ्यामुळे होत नाही ती तुमचे- घरात भांडणं फक्त होते तुझ्यामुळे माझ्यामुळे जेव्हापासून होतं. तू माघार येईल तेव्हापासून म्हणजे भांडण एकाच चालू. हाताने टाळी वाजते बरोबर आहे ना एकाच मग काम तर नाही करणार. तू काम काय केल्यावर तुला धंदे कोण काय करणार? बोलायला लागलंय? मला त्रास होतोय ना एवढं समजू शकत नाही का अरे तुला नवरा का दवाखाने- कोण आहे तुला हा? दवाखाने एवढे केले ते. दवाखान्यात नुसतं जायचं आणि आणायचं झालं संपलं लगेच बरं होतं मग माणूस अजून काय करायचं हा? तुझ्यासाठी काय अजून काय करायचं करायचं म्हणजे अजून काय करायचं तुझ्यासाठी अहो माणूस की म्हणजे काय हाय का नाही माणूस तुमच्यामध्ये की आहे भरपूर आहे माणूस कुठे आहे? मला तर तुझ्यामध्ये आहे का हाय तुझ्यामध्ये आहे का? माझ्यामध्ये माझ्यामध्ये म्हाताऱ्या आहे. माणसाला घरात काम कशी करायला लावायची तुला कोण कळतं करायला आयतं बसून खायचं मोबाईल बघत बसायचं आयतं म्हणजे 1-2 दिवस तुम्ही चारलं नाही 1-2 दिवस नाही मग मी महिना कंप्लेंट
महिना कंप्लीट आठवडा झाला करायला महिना झाला म्हणा की काय? आठवडा हा कंप्लीट आठवडा झाला बघायला तुझी नाटकी होय म्हणजे हात माणसाला दुखतोय, त्रास पाय होतोय दुखतोय. अहो सुजलेलं ती तर दिसून येत असेल ना तुम्हाला सुजलेला हात का ती पण नाटक आहे माणसाचं तुम्हाला अंग तो वाद सुजतं घालतो. जेव्हा काय? माणसाचं अंग जेव्हा सुजतं ती काय नाटक असतं का ती तर नॅचरल आहे ती तर असं मनाने नाही होऊ शकत ना काय वाचल कसं आहे ना आता तुम्हाला करा. बोलायला शब्द नाही ना बस करा, म्हणून. वाद मी तर घालायला जाऊ बसू शकत नको. नाही मी तर जाऊ शकत नाही तुम्हाला जायचं असेल तर जावा बिंदास तुला राहावं लागेल वेगळं. जर का ह्या घरात राहायचं असेल तर तुला काम करावं लागतील मी आईसोबत कामं भांडण कर- करायची नाही ती मी काम करत नसते माझ्या जवळ हात नीट होत नाही ना तर मी काम करत मग नसते एक काम कर दरी बॅग दर काय बॅग दर तीच बॅग तुम्ही भरा आणि तुम्ही बॅग. घराबाहेर भरली सारखं बॅग. माझा हात दुखतोय भरली काय बॅग दरी हा दर बॅग आणि चल बाय मी जाणार नाही चल म्हटलं तुला तर कोणी ते का? बघितली बोलायला समजतंय मग त्या खोलीत हात तुम्ही धक्के एकटं का कोणाला आणून ठेवायचे का घरात हं? कोणाला आणून ते ठेवायचे तसं का? काय मनात नका चल अरे बाय. हात सोडा हो हात सोडा म्हंटले काय जरा ती नाटक करायची बास कर तुम्ही नाटकी करायची बस करा स्वतः ते डॉक्टर सुद्धा म्हटलंय की त्रास होते म्हणून एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का डॉक्टरला दाखवलं हा. काय काय दाखवलं हा डॉक्टरला काय दाखवलं दाखवलं? अजून 8 दिवस झाले तुझी नाटकी चालू हा होती 8 आता दिवस पण झाली तुझी नाटकी चालू दवाखान्यात होती. आता पण दवाखान्यात गेलं ना तर ती माणूस हीच म्हणणार आहे ती तर काय माझं कोण भाऊ बिऊ लागत नाही ना का माझ्या घरातलं कोण आहे असं किती दिवस चालू आहे हा असं किती दिवस चालू किती आहे दिवस चाललं माझा हात नीट होऊ बरं दे तुझ्या तर बरं तुझ्यानी कामं धंदे होत नाहीत ना मग भांडण कशा पाय करतील मी भांडण करत नाही माणूस गपचूप बसले तरी पण स्वतः येऊन डावचायचं म्हटल्यानंतर भांडण होणारच ना तिथे जाऊन मोबाईल बघत असल्यावर मग माणूस व्हायचा ना मोबाईल बघताना तुझा हात दुखत नाही का मोबाईल बघते ना मोबाईल बघताना तुझा हात म्हणजे दुखत मी नाही साधा मोबाईल पण हातात घ्यायचा नाही मग काय करायचंय साधा मग मोबाईल पण हातात घ्यायचा नाही मग तुम्ही भांडण- आजारी पडल्यानंतर ना एक मिनिट तुम्ही आजारी पडल्यानंतर ना 24 तास मोबाईल माझी चालवता बराबरी ती. करू नको. मग तीच ना तुमची बराबरी करू हा. नका तर माझी पण बराबरी करत जाऊ नका तुम्ही कळलं का स्वतः पुरतं आता स्वतः बोलत जाऊ हा लेवायला लागलं ना तर लेवायला लागलं. हात बिका लावायचा नाही तसला काय हात लावायचा नाही तसला आती व्हायला लागले तुझं. आती काय नाही आती होत तसं काय ते आती काय नाही होत वाजवेल चापले. हा. चापट वाजवून तर दाखवा मग कळते वाजवून दाखवा मग तुम्हाला. कळेल कशी कळते वाजवायची तुम्हाला ती मी कशी. बाहेर राहत बस झालं नसते. तुझं बायकोच्या हिशोबात राहा तसलं त्या अंगावर हात बी उचलायचं तसलं करू नको काय मी हिशोबातच आहे तुम्ही सुद्धा हिशोबात मग राहा सारखं असं काय धक्का मारती आणि तुम्ही मारता ते चालतं का घराबाहेर काढता ते चालतं का मग हा? भांडण करू नको ना घरात कोण सण करणार भांडण असतं? कशाला करते मग घरात असं कोण सण करणार भांडण कशाला मी करते भांडण घरात? करत नाही तुम्ही लोक करायला भाग पाडता आता सुद्धा तुम्ही मला बाहेर बोलून भांडण करायला भाग पाडले हो, मी मी तुला करत एक नाही नीट सांगतो बरं मी का कोणाच्या तुला जर तोंडाला काही पण राहायचं लागत असेल ना नाही. तुला तो होत नाही माझ्यानं स्पष्ट बोलते होत नाही माझ्यानं कसं आहे माझा हात घरात राहायचं दुखतो. असेल तर कामं करावं लागतील ते तुमचं काम प्रश्न जर का झाला होत की नसेल तुम्ही- एक मिनिट हा? काम जर का होत नसतील हा? तर तोंड गपची बसवायचं आणि गपची ऐकायचं सगळं म्हणजे ऐकायचं म्हणजे हा. तुम्ही टोमणे मारणार सगळं कोण करणार टोमने तुला नाही मारत काय उगं भांडणं शब्दाला होतात शब्द का? वाढवत जाऊ शब्दाला उगाच शब्द भांडणं पक्की होतात करत का? जाऊ उगाच भांडणं होतात हा तुम्ही शांत बसा नाही एका कोपऱ्याला तुम्हाला जर टोचून सारखं कोण ना कोण बोलत असेल तर तुम्ही सुद्धा भांडणच करणार ना तीच गोष्ट कोण माझ्यासोबत पण टोचून बोलत नाही होती. तुला? काय? काय बोलत म्हणजे मला कोण काय टोचून म्हणजे बोलत नाही? माझं डोकं काही येडं झालं मी बधीर झाले का तू आहेच बधीर हा. असल्यापासून तुम्ही लोकांनीच केली मग बधीर तुम्ही लोकांनी तुम्ही केली. लोकांनी जेव्हा बधीर ती केली. पुण्याला जाऊन आली ना तेव्हापासून काय येडच ऐकायला लागली तुम्ही येडे येडच. चाळे नाही पुण्याला जाऊन आल्यानंतर तर डोळे खुलले ना माझे हा, लय मला डोळे कळलं खुलले. कोण कसं आहे आणि कसं नाहीये कळलं का तुम्ही लोक आहे ना याच्यासाठी मागायला. तुम्ही दाखवताय वेगळं आणि बोलताय वेगळं असं आहे तू तुमचं याच्यासाठी मागायला हा? लागली. ह्याच्यासाठी मी माघारी आलेच नाही पण तुम्ही लोक आहे ना मुद्दामून मला टॉर्चर करताय आणि तुम्ही लोक मला घराबाहेर कोण तुला निघून टॉर्चर करत जाण्यासाठी नाही मला भाग कोण पाडताय तुला टॉर्चर करत नाही होय एकदा बोलायला समजतंय काय कोण बोलायला तुला टॉर्चर समजतंय? करत नाही हो का हा तुला राहायचं असेल घरात तर नीट राहा भांडण करू नको मी भांडण एवढं करत बोलतो. नाही जर माझ्यासोबत कोण भांडायला येईल ना तर भांडण होते मी स्पष्ट बोलते तुम्हाला तुझ्यासोबत कोण भांडण येत हा नाही चालते ना मग कोण भांडायला येत नाही तर कशाला भांडण होणार तू काही हाऊस येणार बारीक होतं? खोड्या करते मी खोड्या काढते मी खोड्या काढते तुम्ही त्या खोड्या बघायला असता मी स्वतः बघितले हा. व्हिडिओ पण आहे त्याला. काय? व्हिडिओ पण त्याच्यामुळे काय? तुझा व्हिडिओ शूट काय केला केलंय मला माहित तू अशी काय पलटी मारते. केलंय मी ती सांगा मला काय केलं आठवतंय तुला नाही आठवत मोबाईल मला. उचलत बसायची हा, ती खोड्या झाल्या मुद्दामून ती खोड्या झाल्या ती खोड्या झाल्या मला वाटलं नव्हतं मग ह्याचा अर्थ तुम्ही पण खोड्या बारीक बारीक मुद्दामून काढताय दिवसभर मोबाईल बघत असता ह्याचा अर्थ तुम्ही पण तू माझी भांडायला बराबरी खरंच करू नको का तुम्ही लय मोठे हा. लागून गेले का तुमची तिथं स्वतः बराबरी मला दाखवू करायला नको. तुम्ही लय मोठे भारी लागून गेले का उगा आता बोलायला लावू नका आता उगाच बोलायला लावू अजून नीट नका सांगतो. अजून पण मग मी पण बस नीट झालं. सांगते काय? काय मला काय तर बाहेर ना किरकिर- आणलेले रात्रीची किरकिर करू नाहीये नको. लग्न झालंय आणि लग्न झाले म्हटलं मी या घरातच राहणार तुझं आणि बाद झालं कोणाला काय? जर दुसरी कोणाला जर आणायचं असं नाही या घरामध्ये तर तुम्ही मला घराबाहेर काढता चल निघ बस अय निघ चल. तसला हात बीत तर नाही राहू पकडायचा काय राहू बी नको कळते तुम्हाला तुम्ही जी हाकलताय ना ते मी जातच नसते हाकल करा कशा तुम्ही. पाय त्याला करा पण तुम्ही कारण आहे किती काय करायचं ती काय करा त्याला पण कारण आहे
तू जर का नीट राहील ना तर या सगळ्या गोष्टी होणार नाहीती. आज झालं की रोज दिवस उगवला नाही की तुम्ही किती तुझी चालू असेल माझं ना काय माझं नसतंय ओ सारखं तू हे माझं करू नसतंय. हो घराच्या बाहेर दोघांच्या दोघं तिथं घरात भांडण बिंडण करू नका आमच्या. चला जाऊ. मनासारखं. जाऊ हो चला. तुमच्या मनासारखं झालं माझ्या मनासारखं नाही झालं. तुम्ही हे भाग पाडले मला. ठीक आहे